गुढीपाडव्याचा दिवस असतो. कला आणि रजनी दोघी तयारी करत असतात. गुढी उभी राहायला सुरू असते. बिचारी कला पूर्णपणे मनोभावाने गुढीपाडव्यासाठी लागणारे सर्व साहित्य गोळा करत असते आणि पूजेची तयारी देखील तीच करत असते. ती रजनीला म्हणते की, रजनी मॅडम, हे बघा, सर्व तयारी झालेली आहे. इकडं सर्व काही सामान मी आणलेलं आहे. बत्ताशाची माळ, फुलांचा हार, कडुलिंबाची पानं मी आणलेली आहेत. आंब्याची डहाळीसुद्धा तयार आहे. पेढे देखील मी आणायला सांगितलेले आहेत. हे सर्व ऐकून त्या दोघी खूप खुश होतात. इकडे सोहम आणि राहुल गुढी कुठे सजवायची, कुठे उभी करायची याचं नियोजनामध्ये असतात. कला रजनीला विचारते की, रजनी मॅडम, सगळं झालेलं आहे ना? जर अजून काही बाकी असेल तर चेक करून घ्या प्लीज. तुम्ही मला सांगा, मी लगेच करते. तेव्हा रजनी म्हणते की, अगं कला, खरं सांगू का, मला तर काही सुचत नाही बघ. हे बघ, आबा इथे नाही आहेत ना. आबा असल्यानंतर मात्र ते सर्व व्यवस्थित सांगत असतात. तेवढ्यात सरोज मात्र दोघींकडे रागाने बघत असते. रजनी म्हणत असते की, अगं, काय काय लागणार आहे, काय काय नाही, हे सर्व मला आबा सांगतात. इतक्या वर्षापासून जे काही मी बघते आहे ते मला सर्व काही सांगत असतात. खरंच ना, म्हणून मला जरा गोंधळल्यासारखं होत आहे. तेव्हा सरोज रोहिणी रागाकडे पाहत असते. नैना मात्र आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढण्यात मग्न झालेली असते. रजनी म्हणते की, नेमकं काय राहिलं आहे हे खरंच माझ्या लक्षात येत नाही आहे. थांब, मी एकदा चेक करून नीट बघते आणि मग तुला सांगते, व्यवस्थितपणे सांगते. सरोज या दोघींकडे रागानेच डोळे वटारून बघत असते. त्यानंतर कला शांतपणे म्हणते की, रजनी मॅडम, अहो, काही हरकत नाही. शांतपणे करा, तेवढा वेळ घ्या आणि मग मला नंतर व्यवस्थित सांगा. रजनी म्हणते की, अगं कला, तरीसुद्धा आबा आज असायला हवे होते. अगं, सण म्हटल्यानंतर आबा तर असायलाच हवे. आणि तेवढ्यात अद्वैत खूप छान असं तयार होऊन बाहेर येत असतो. अद्वैत म्हणतो की, आबा असायलाच पाहिजे म्हणजे काय? सणाचा दिवस आहे आणि आबा नाहीत, हा मुळात प्रश्नच चुकीचा आहे. त्यामुळे आबांना मी लगेच कॉल करतो. तेव्हा अद्वैत आणि सर्वजण आबांची वाट पाहत असतात. आबा नाही म्हणून सर्वांना गुढीपाडव्याचा सण सुना वाटत असतो. इतक्यात अद्वैत फोन करायला घेतो, परंतु आबा मात्र देवदर्शनावरून आलेले असतात. ते दारात उभे राहतात. आपल्या हातामध्ये काहीतरी सामान, आंब्याची आणलेली पेटी असते. आबा दरवाजात उभे राहतात आणि म्हणतात, काय चांदेकर मंडळी. तेव्हा आता आबांना बघून सर्वांना एक प्रकारचा आनंद होतो, परंतु सरोज आणि रोहिणी यांना काही फरक पडलेला नसतो. तेव्हा आबा तर अद्वैतला म्हणतात की, कसे आहात सर्वजण. हे पाहून अद्वैतला खूप आनंद होतो. कला आणि रजनी या दोघींनासुद्धा आबा म्हणतात की, अरे, मी नाही तर माझ्या नावाने तुम्ही शंख वाजवता की काय? आईनं गुढीपाडव्याच्या पूजेला आले म्हणून सर्वांना आनंद होतो. लगेच आबा आतमध्ये आल्यानंतर सर्वांना आबांना बघून खुश होतात. अगदी खुश झाल्यानंतर आबा विचारतात की, काय, कसे आहात सर्वजण? आबा सोफ्यावरती बसतात. विचारतात, काय रे, माझ्याशिवाय सण साजरा करणार होतात का? अद्वैत म्हणतो की, नाही आबा, शक्यच नाही आहे. कलासुद्धा अगदी खुश होत असते. आबा जे काही रघु काकांचं आंब्याची पेटी असते ते सामान त्यांना खाली ठेवायला सांगतात. सोहम पुढे येतो आणि आबांना म्हणतो की, खरंच क्या बात आहे आबा. आबांनी येताना बसआंब्यावरून आंबे आणलेले असतात. सोहम लगेच आंब्याची पेटी उचलतो, आंबे काढतो आणि आबांना म्हणतो की, खरंच क्या बात आहे. सीझनचा पहिला आंबा खरंच खूपच मस्त आहे. तो आंबा हातात घेतो आणि नवीन वर्षाची सुरुवात करायची तर असं खुश होऊन खूप आनंदी असतो. आबासुद्धा खुश होऊन म्हणतात की, वसंत ऋतूची घमघमाट आणि आंब्याचं सीझन सुरू व्हायला हवी. आपला हा गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आणि कोकणचा राजा कोल्हापूरमधील चांदेकरांच्या घरात, बरोबर ना? तेव्हा आबांचं हे बोलणं ऐकून सर्वांना छान वाटतं आणि हसायला येतं. अद्वैत तर खूप खुश होऊन म्हणतो की, अगदी बरोबर आहे. कलासुद्धा खूप खुश होत असते. आबा म्हणतात, मी आवरून येतो. आल्यानंतर सुद्धा काही एक वेगळाच आनंद असतो. रजनी म्हणते की, आबा हो, तुम्ही नव्हते, पण ही सणाची तयारी तुमच्याशिवाय कशी करायची? काही गंमतच नव्हती. माझी खूप धांदल उडाली होती. एकतर सणाच्या दिवशी आपल्या चांदेकरांकडे बारीक सारीक गोष्टी असतात, एकतर तुम्ही सर्व काही सांगत असतात, परंतु तुमच्याशिवाय आज हे सर्व काही अपूर्णच वाटत होतं. नेमकं काय करायचं, कसं करायचं काही समजत नव्हतं. माझ्या सोबतीला कला होती. आबा म्हणतात की, अगं, मी फक्त तुमच्याबरोबर असतो. घरातील सर्व तयारी तर तूच करत असते आणि तयारी झाल्यानंतर आपण सर्वजण मिळून हा सण साजरा करत असतो. त्यानंतर अद्वैत विचारतो की, आबा, बाहेर खूप ऊन आहे, तुम्हाला काही त्रास झाला नाही ना? आबा म्हणतात, छे, कसला त्रास रे. अरे, आखाड्यातील माणूस आहे मी, उन्हाला घाबरतोय का काय? कलाला देखील खूप हसायला येत असतं. आबा म्हणतात, चला, गप्पा नंतर करूयात. आपण तोंड हातपाय धुवून मी आवरून गुढी उभारायला घेऊ. चला येतो, असं बोलून आबा फ्रेश होण्यासाठी जातात. आबा हे सर्व तयार होऊन बाहेर येतात. अद्वैतची देखील सर्व तयारी झालेली असते. चला म्हणतो,
गुढीची पूजा करून घेऊयात. तेव्हा आंबा सध्या खूप छान तयार